मोठा पडलाय त्याच्यामुळं पलीकडे राहायला असणार आहे. मी तरी पण एवढ्या सगळ्या अडचणीतनं मी गाडी घालायला प्रयत्न केलो, पण पुढे गेल्यानंतर आपली गाडी बंद पडली. त्यामुळं आमच्या भागातील सर्व नागरिकांचं एवढं हाल आहे की ह्याची कल्पना प्रशासनाला अजिबात नाही. आम्ही भाजपचं नगरसेवक असून सुद्धा प्रशासनाला कुठली काळजी नाही. त्यानं ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन ताबडतोब उद्याच्याला कसल्याही परिस्थितीत इथं काम करायला पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. पहिल्याच पावसाची अवस्था एवढी बिकट झाली आहे, इथून पुढच्या सगळ्या पावसात किती अवस्था बिकट होईल हे कल्पना करू शकत नाही आपण. म्हणजे मी एवढं सांगू शकतो प्रशासनाला किंवा आयुक्त साहेबाला मी माझी विनंती आहे की ह्या सगळ्या आमच्या भागातील सगळ्या समस्या त्यांनी सोडवायला पाहिजे. मी प्रतीक माने, मी यशनगर भाग 2 मधील रहिवासी आहे. 54 मीटरचा जो नवीन बोगदा झालाय त्या नवीन बोगद्यामध्ये आता पावसाच्या परिस्थितीनुसार पूर्ण पाणी भरलंय. कमीत कमी 1 किलोमीटरची इथे रांग लागले. आता सध्या पर्यायी रोड जो दिलाय तो पर्यायी रोड ही उपयोगाचा झाला नाही. पर्यायी रोड ही झाला पहिल्या फ्रंट साईडनं दोन पदरी रोड आहे, समोर गेल्यानंतर 1 पदरी तो रोड होतो. एवढं सगळं सहकार्य करूनही लोक प्रशासनावर विश्वास ठेवून प्रशासन इथं यशस्वी ठरलेलं आहे. या इथं लाईटीची सोय नाही आणि आता सध्या नाही म्हणताना कमरे एवढं पाणी झालेलं आहे. लेडीज लोक इथनं जातात, आता जाणारे इथं पूर्ण वाहतूक वाढलेली आहे. फक्त प्रशासनाला एक विनंती आहे की इथं लाईटीची सोय, तिथले मधले डिवायडर मधले पोल व इथल्या पाण्याची सोय व इथल्या अडचणी सर्व बघावं. सध्या इलेक्शन सगळं झालंय, इलेक्शन पुरतं मतदान पुरतं सर्वजण येतात, इथं बाकी कोणीही बघत नाही. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.